all of you. Today we are going to learn grammar point question tag. बघा आज आपण क्वेश्चन टॅग पाहणार आहोत. तर क्वेश्चन टॅग म्हणजे काय आणि नेमकं त्याच्यामध्ये कसले प्रश्न एक्झामला विचारले जातात आणि 100% एनी एक्झाम विल बी आस्क्ड ऑन द ग्रामर ॲज अ क्वेश्चन टॅग. बघा विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी ज्या वेळेस एक छोटासा प्रश्न विचारलेला असतो त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. एक्झाम्पल बघा म्हणजे काय, जे वाक्य विधान आहे किंवा आज्ञार्थी आहे आणि त्या वाक्याच्या शेवटी ज्या वेळेस एक छोटासा प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण क्वेश्चन टॅग असे म्हणू शकतो. आता जी सहाय्यकारी क्रियापदे असतात, आता कुठली कुठली सहाय्यकारी क्रियापदे आहेत तर बघा डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ought to, or used to, need, dare. तर क्वेश्चन टॅग जो आहे तर त्याची सहाय्यकारी क्रियापदे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर कुठली आहेत सहाय्यकारी क्रियापदे? डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, ऑट, टू, मस्ट, यूज्ड टू, नीड, डेअर. तर जी पुरुषवाचक सर्वनामे आहेत तर त्याच्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तर अशा प्रकारची जी सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे येतात. एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत बघा. जर दिलेल्या वाक्यात क्वेश्चन टॅग जोडण्याचे पुढीलप्रमाणे नियम आहेत. बऱ्याचदा आपल्याला विद्यार्थ्यांना जो क्वेश्चन टॅग असतो तो नेमका कसा लिहायचा आणि त्याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात तर हे एक्झाम्पल्स असतात ते माहीत नसतात. तर नेहमी दिलेलं जे वाक्य आहे ते आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आहे तशा स्वरूपात लिहिलं पाहिजे आणि त्या वाक्यानंतर ते वाक्य संपल्यानंतर त्याच्यानंतर आपण कॉमा द्यावा. म्हणजे कॉमा जो आहे तो द्यायचा, स्वल्पविराम म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर वाक्यात असलेले सहाय्यकारी क्रियापद जर बघा त्या वाक्यात असलेले सहाय्यकारी क्रियापद आहे त्यामुळं आपल्याला जी सहाय्यकारी क्रियापद आहेत आपण वरती पाहिलेले आहेत. डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ought to, used to, need, dare. तर अशा प्रकारची जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती घ्यावी आणि त्याच्यानंतर जर सहाय्य क्रियापदाला जोडूनच नॉट लिहावे. बघा नॉट लिहावे. आणि जर वाक्य असताना होकारार्थी असेल, पॉझिटिव्ह असेल तर ते नकारार्थकमध्ये लिहायचं. क्वेश्चन टॅग जो आहे तो नकारार्थी वापरला जातो. आणि जर विधान जे आहे ते होकारार्थी असेल, बघा होकारार्थी असेल तर नकारार्थी क्वेश्चन टॅग वापरला जातो आणि जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी होकारार्थी वापरला जातो. एक्झाम्पल्स आपल्याला पुढे दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला लगेच कळेलच. बघा त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीस असलेले सर्वनाम आपण घ्यायचं आहे. बघा जे वाक्याच्या सुरुवातीस सर्वनाम आहे तो आपण तिथं घेऊ शकतो. एक्झाम्पल्स तिथं लिहू शकतात आणि ते एक्झाम्पल्स घेताना त्याच्यामध्ये जे क्वेश्चन मार्क आहे तो दिला जातो. आता जे सूत्र आहे फॉर एक्झाम्पल जे दिलेलं वाक्य आहे प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस प्रश्नचिन्ह. बघा एक्झाम्पल्स दिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल्स काय आहे आता सूत्र बघितल्यानंतर आपण एक्झाम्पल्स पाहू शकतो. तर दिलेलं वाक्य प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस बघा कर्ता जो आहे तो सर्वनामाच्या स्वरूपात घेतला पाहिजे प्लस प्रश्नचिन्ह. एक्झाम्पल्स बघा अजून खाली दिलेले आहेत. ही इज प्लेइंग क्रिकेट ॲड अ क्वेश्चन टॅग. तर अशा प्रकारची क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. ही इज प्लेइंग क्रिकेट
बघा, ही इज प्लेईंग क्रिकेट, ॲड अ क्वेश्चन टॅग. आणि ज्या वेळेस आपण या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग ॲड करणार आहे तर सर्वात अगोदर आपण ही काय आहे, सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, इज जे आहे ते काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, प्लेईंग जे आहे ते मेन वर्ब आहे आणि क्रिकेट जे आहे ते काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर ज्या वेळेस आपण सेंटेन्स लिहितो त्यावेळेस नेहमी बघा, कर्ता, क्रियापद आणि कर्म, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि व्हर्बला प्लस आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे. बघा, हे वाक्य कुठल्या टेन्समध्ये आहे, आपण टेन्स पण पाहिलेले आहेत. ही इज प्लेईंग क्रिकेट, दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठल्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर ही इज प्लेईंग क्रिकेट हे वाक्य जे आहे ते आपण आहे तसं लिहायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. आता ह्या वाक्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, बघा ह्या वाक्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे, तर इज आहे. आणि हे जे वाक्य आहे ते विधान जे आहे ते होकारार्थी आहे, त्यामुळे क्वेश्चन टॅग जो असेल तो नकारार्थी असेल. आणि जर समजा याच्यामध्ये इजंट प्लेईंग क्रिकेट, जर वाक्य हे इजंट असतं, नकारार्थी असतं, तर विधान जे आहे ते होकारार्थी झालं असतं, क्वेश्चन टॅग होकारार्थी असता. त्यामुळं ही इज प्लेईंग क्रिकेट कॉमा इजंट आणि सब्जेक्ट कुठला आहे, ही येतो आणि लास्टमध्ये क्वेश्चन मार्क आपण दिला जातो. सो द ही इज प्लेईंग क्रिकेट, ॲड अ क्वेश्चन टॅग, ही इज प्लेईंग क्रिकेट कॉमा इजंट इट. आता जर समजा मूळच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद जर वापरलेलं असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याचाच वापर करावा. समजा जे वाक्य आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे त्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असेल तर ज्या वेळेस आपण क्वेश्चन टॅग तयार करतो किंवा बनवतो त्यावेळेस त्याच सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही वॉज रीडिंग अ बुक. बघा, एक्झाम्पल काय आहे, ही वॉज रीडिंग अ बुक. आता हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये सब्जेक्ट जो आहे ही आहे, वॉज आहे सहाय्यकारी क्रियापद, रीडिंग जे आहे ते मेन वर्ब आहे आणि बुक जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर नेहमी बघा, ज्यावेळेस आपण एखादं वाक्य वाचत असतो, रीडिंग करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात ते वाक्य पहिल्यांदा वाचा, समजून घ्या. त्याच्यामध्ये टेन्स कुठला आहे, ही वॉज रीडिंग अ बुक, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, ॲड अ क्वेश्चन टॅग. आणि ह्या वेळेस आपण दुसराही कुठलाही सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नाही. तुम्ही हेच क्रियापद वापरू शकता, सहाय्यकारी क्रियापद वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, आता आहे तसं वाक्य कसं होईल बघा, एक्झाम्पल बघा, ही वॉज रीडिंग अ बुक, ही वॉज रीडिंग अ बुक कॉमा वॉजंट ही. वॉज जे आहे ते वाक्यामध्ये असताना होकारार्थी विधान होतं, त्यामुळे क्वेश्चन टॅग जो आहे तो नकारार्थी होणार. वॉजंट ही, सब्जेक्ट जो आहे तो ही इथं आहे आणि लास्टमध्ये क्वेश्चन मार्क. नेमकं काय होतं की गडबडीत बरेच विद्यार्थी काय करतात, ज्यावेळेस क्वेश्चन टॅग असतो त्यावेळेस क्वेश्चन मार्क जो द्यायचा असतो तो विसरतात. पण विद्यार्थ्यांना बघा, स्टुडंट्स लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण क्वेश्चन टॅग करत आहे याचा अर्थ क्वेश्चन मार्क जो आहे तो दिलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. कारण का, जर तो तुम्ही दिला नाही तर तुमची जो हाफ मार्क आहे तो कट होतो. त्यामुळे तो होऊ न देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, क्वेश्चन मार्क जो आहे तो दिला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स सेज शी हॅज पुश्ड द डोअर. नेक्स्ट सेंटेन्स, शी हॅज पुश्ड द डोअर हॅजंट शी. एक्झाम्पल बघा, डायरेक्ट इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. शी हॅज पुश्ड द डोअर, न काय केलेलं आहे, जी दार आहे ते पुश केलेलं आहे.
तर हे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य आहे बघा. आणि ह्याचं होत असताना शी हॅज पुश्ड द डोअर. आता याच्यामध्ये ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ते सहाय्यकारी क्रियापद कुठलं तर हॅज आहे. बऱ्याच मुलांना सहाय्यकारी क्रियापदे कुठले आहेत ते माहीत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे सहाय्यकारी क्रियापदाचा जो चार्ट दिलेला आहे तो नोट डाऊन करा, तो तुम्ही लिहून काढा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या पाठवत राहील, नोटिफिकेशन भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं डू डज डी जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, ते तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळेस पाहत असता त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ती तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता आणि यूज ॲज अ in your examination as a guidance for your question tag. बघा, they had asked the teacher, they had asked the teacher, they had asked teacher. तर याच्यामध्ये ऑलरेडी कुठलं आहे सहाय्यकारी क्रियापद तर हॅड आहे, कॉमा hadn't they, hadn't they, we have pushed the door, we have pushed the door, haven't we, question mark. बघा, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो ज्यावेळेस एखाद्या वाक्याचा चेंज द व्हॉइस होता ना त्याच्यामध्ये बदल होतात, कर्त्यामध्ये बदल होतो, पण क्वेश्चन टॅगमध्ये बदल होतं का नाही. क्वेश्चन टॅगमध्ये कुठं बदल होतं, जर समजा त्याच्यामध्ये विधान जे आहे ते होकारार्थी असेल तर ते नकारार्थी होतं आणि नकारार्थी असेल तर ते होकारार्थी होतं, एवढं लक्षात ठेवा. दिलेलं विधान जर नकारार्थी असेल तर ते होकारार्थी होतं आणि होकारार्थी असेल तर नकारार्थी होतं, एवढाच बदल होतो. सब्जेक्टमध्ये कुठंच बदल होत नाही, आहे तसा सब्जेक्ट पाठीमागं घेतला जातो. जसं आपण चेंज द व्हॉइस करताना वीचं अस होतं, देचं देम होतं, शीचं हर होतं, हिचं हिम होतं, आईचं मी होतं. तशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. तर क्वेश्चन टॅगमध्ये नोटीस करा, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. For example, we have pushed the door, comma, haven't we? And last sentence, fifth, you are not making a kite, are you? बघा, एक्झाम्पल, हे जे विधान आहे ते नकारार्थी आहे, निगेटिव्ह आहे. You are not making a kite, you are not making a kite, comma, are you? जर हे वाक्य यू आर मेकिंग अ काईट असतं तर इथं आरंड यू आलं असतं, पण हे विधान असतानाच काय आहे, नकारार्थी आहे. यू आर नॉट मेकिंग अ काईट, आर यू, अँड क्वेश्चन मार्क. तर आपण जर बघा, जर मूळ वाक्यात आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं असेल तर तेच सहाय्यकारी क्रियापद आपण त्याचाच कशामध्ये वापर करू शकतो, क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी वापर करू शकतो. आता जर दिलेल्या वाक्यात बघा, एक्झाम्पल बघा, जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद वापरलेले नसेल व दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल. बघा, जर आता पहिला नियम बघितलेला आहे, ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद दिलं जातं त्यावेळेस क्वेश्चन टॅग कसा केला जातो. आणि आता आपण पाहणार आहोत, जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नसेल वापरलेलं तर दिलेल्या वाक्यात जर साधा वर्तमान काळ असेल, आपण म्हणू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे बघा, यस प्लस एम व्ही फर्स्ट एस ई एस प्लस ऑब्जेक्ट. बघा, हे पाठ सोडत नाही आपला. सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म, एस प्लस मेन व्हर्ब फर्स्ट त्याला यस ई एस प्रत्यय प्लस ओ असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये डू डजचा वापरतात. आता वारतात, काही प्रिंटिंग मिस्टेक असतात त्या तुम्ही लक्षात ठेवा. सर डू डज वापरतात. जर दिलेलं वाक्य हे वर्तमानकाळी रूप असेल, वर्तमानकाळी रूप लक्षात ठेवण्यासाठी ह्या ज्या स्ट्रक्चर आहे ते नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. आणि बघा, ही रीड्स अ बुक, ही रीड्स अ बुक. आता यस प्रत्यय आहे त्यामुळे डज वापरायचं आणि त्याला नकारार्थी विधान करायचं आहे. ही रीड्स अ बुक, कॉमा, डझंट ही,
ही रीड्स अ बुक, कॉमा डझंट ही. आता समजा आपण त्या हीच्या जागी आय वापरला, आय रीड अ बुक. तिथं ईएस प्रत्यय लागतो का? नाही. करता कुठला आहे? आय. आय रीड अ बुक, कॉमा आय रीड अ बुक. मग त्यानुसार त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत असतात. फॉर एक्झाम्पल, मग त्यानंतर काय येणार? ज्यावेळेस आय रीड अ बुक त्यानंतर कॉमा येणार आणि डोंट आय. बघा काय येणार? डोंट आय. आय रीड अ बुक, डोंट आय. शी पुशेस अ डोअर, शी पुशेस द डोअर, कॉमा. आता पुशेस आलेला आहे त्यामुळे डझंट वापरलं जातं. म्हणजे ज्यावेळेस क्रियापदाला ईएस प्रत्यय असतो त्यावेळेस डज वापरतात, ज्यावेळेस क्रियापदाला ईएस प्रत्यय नाही त्यावेळेस डू किंवा डोंट वापरतात. डझंट शी, फॉर एक्झाम्पल बघा कशा प्रकारे एक्झाम्पल्स आले. शी पुशेस द डोअर, कॉमा डझंट शी. नेक्स्ट सेंटेन्स, दे आस्क द टीचर, दे आस्क द टीचर. आता त्यांनी टीचरना विचारलं. फॉर एक्झाम्पल, डोंट दे, कॉमा डोंट दे. अँड देन ही आस्क द टीचर असतं तर डझंट ही आलं असतं. बघा, ही आस्क द टीचर तर कॉमा डझंट ही असं आलं असतं, पण ह्याच्यामध्ये दे आस्क द टीचर, कॉमा डोंट दे. नेक्स्ट सेंटेन्सेस, वी पुश द डोअर, वी पुश द डोअर, कॉमा डोंट वी. वी पुश द डोअर, डोंट वी. यू डू नॉट मेक अ काईट. बघा, यू डू नॉट मेक अ काईट. आणि हे जे सेंटेन्स आहे, हे विधान जे आहे ते ऑलरेडी कशामध्ये आहे? नकारार्थीमध्ये आहे. त्यामुळे त्याचं क्वेश्चन टॅग होताना नेहमी होकारार्थीमध्ये होतो, कॉमा डू यू. तर हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद असतं त्यावेळेस क्वेश्चन टॅग कशा प्रकारे केला जातो आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं त्यावेळेस कशा प्रकारे बदल केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. आणि ह्या वाक्यामध्ये जर वाक्य वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग तयार करताना नेहमी काय वापरतात? डू किंवा डज वापरतात. आणि डू आणि डज कशा प्रकारे वापरतात? म्हणजे डू केव्हा वापरतात, डज केव्हा वापरतात, तर ते कर्त्यावरती अवलंबून असतं. जर व्हर्बला ईएस प्रत्यय असेल म्हणजे कर्ता जर ही, शी, इट असेल तर त्यावेळेस आपण काय वापरतो? डज वापरतो. आणि ज्यावेळेस करता आय, दे, यू असेल तर आपण डू वापरतो. एक्झाम्पल बघा, आता तिसरं जो रूल्स आहे तो आपण पाहू शकतो. बघा, जर दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल व मुख्य क्रियापदाला यस, ईएस हा प्रत्यय असेल तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज घेतात. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे, तरीसुद्धा बघा इथं दिलेलं आहे. तिसरा नियम जो आहे बघा, अजून एकदा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टन्स तुम्हाला देत असते त्यावेळेस तुम्ही काय करा, इम्पॉर्टन्स नोट्स ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता, जेणेकरून एक्झामला जाताना तुम्ही त्या वाचून तुम्हाला एक्झाम चांगल्या तऱ्हेने प्रिपरेशनला उपयोगी पडेल. ही रीड्स अ बुक. अजून एकदा रूल वाचते बघा, जर दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल व मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज वापरतात. म्हणजे दिलेला जो काळ आहे तो साधा वर्तमान काळ आहे, पण मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतात? डज घेतात. फॉर एक्झाम्पल, ही रीड्स अ बुक. बघा, एक्झाम्पल कुठलं आहे? ही रीड्स अ बुक. ही रीड्स अ बुक, कॉमा डझंट ही. ही रीड्स अ बुक, कॉमा डझंट ही. नेक्स्ट सेकंड, शी पुशेस द डोअर. बघा, क्रियापदाला यस प्रत्यय आहे, पुशेस झालेला आहे, कॉमा डझंट शी.
she pushes the door, comma, doesn't she? He asks the teacher. He asks the teacher, comma, doesn't he? He asks the teacher, comma, doesn't he? Next, she pushes the door. She pushes the door. यस प्रत्यय आहे, त्यामुळे कॉमा जे विधान आहे ते क्वेश्चन टॅगमध्ये होताना डजचा वापर केला जातो. डझंट शी. अँड लास्ट सेंटेन्सेस 5. इट डज नॉट मेक अ काइट. इट डज नॉट मेक अ काइट, कॉमा, डज इट. बघा, इट डज नॉट मेक अ काइट, कॉमा, डज इट. एक्झाम्पल्स बघा कशा प्रकारे दिल्या जातात. आणि ज्यावेळेस अशा अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स पाहत असतो त्यामुळे प्रॅक्टिस होते. फक्त आपल्याला एकाच प्रकारचं एक्झाम्पल आपण इथं पाहणं शक्य आहे का? नाही. वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स आपण इथं काय केले पाहिजे? पाहिले पाहिजे. जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहिले तर त्याचा जी माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण तिथं सांगू शकतो किंवा आपल्याला एक्झामला सॉल्व करण्यासाठी ते सोपं जाईल. आता तिसरा नियम पाहिल्यानंतर आपण चौथा जो आहे तो पाहूया. बघा, जर दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल. बघा, पहिल्यांदा काय बघितलेलं आहे? जर दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ आहे पण क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर डज वापरतात. पण जर दिलेल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल व मुख्य क्रियापदाला यस ईएस, बघा, मुख्य क्रियापदाला यस ईएस प्रत्यय नसेल. नोट डाऊन इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. तर यस ईएस हा प्रत्यय नसेल तर तुम्ही सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू घेतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कशामध्ये होतं? डू आणि डज याच्यामधलं मुलांना फरकच कळत नाही. आणि तो फरक न कळल्यामुळे जरी तुम्ही समजा डूच्या जागी डज लिहिलं तर तुम्हाला त्या क्वेश्चनचा मार्क्स जो आहे तो मिळत नाहीत. त्यामुळे हे जे छोटे छोटे रूल्स आहेत बट इम्पॉर्टंट, बघा, शॉर्ट बट स्वीट, त्याप्रमाणे ही छोटे रूल्स असतात ते इम्पॉर्टन्स आहेत. प्रत्येक स्टेप जी आहे ती महत्त्वाची आहे. जरी आपला कॉमा जसा राहिला किंवा क्वेश्चन मार्क जसं राहिलं, प्लेन वाक्य केलं, बघा, कॉमाला सुद्धा महत्त्व आहे. क्वेश्चन मार्कला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व डू डज वापरल्याला सुद्धा महत्त्व आहे. जर आपण डूच्या ऐवजी डज वापरलं किंवा डजच्या ऐवजी डू वापरलं तर त्याचे मार्क्स आपल्याला भेटत नाही. डायरेक्ट तिथं 0 मार्क्स केले जातात. त्यामुळं शक्यतो ह्या छोट्या छोट्या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. त्या व्यवस्थितपणे पहा, ऐका, हा व्हिडिओ पहा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. फॉर एक्झाम्पल, बघा, एक्झाम्पल्स दिलेला आहे. पहिला, आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. ज्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट लेक्चर दिलं जाईल, सबस्क्राईब का करायचं? कारण काय, ज्यावेळेस तुम्हाला दुसरं लेक्चर दिलं जाईल तर त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला भेटत राहतील. आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. आता रीड आहे त्याला यस प्रत्यय किंवा ईएस प्रत्यय आहे का? नाही. त्यामुळं कॉमा, डोंट आय. आय रीड अ बुक, डोंट आय. सेकंड सेंटेन्स, वी पुश द डोअर. वी पुश द डोअर, कॉमा, वी पुश द डोअर, कॉमा, डोंट वी. यस यस प्रत्यय नाही, त्यामुळे आपण तिथं डूचाच वापर करू शकतो. आणि तिथं नकारार्थी वाक्य नाही आहे, होकारार्थी आहे म्हणून आपण क्वेश्चन टॅग बनवताना नकारार्थी क्वेश्चन टॅग बनवतो. यू आस्क द टीचर, कॉमा, डोंट यू. बघा, यू आस्क द टीचर, कॉमा, डोंट यू. अँड फोर्थ क्वेश्चन, दे पुश द डोअर. दे पुश द डोअर. दे पुश द डोअर, कॉमा, डोंट दे. They push the door, comma, don't they. And we do not make a kite. आता हे सेंटेन्स जे आहे, विधान जे आहे ते नकारार्थी आहे. We do not make kite.
वी डू नॉट मेक काईट. आणि त्यामुळे ते विधान होताना त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो होताना हे होकारार्थी असेल. हा पण रूल जो आहे तो लक्षात ठेवा. दिलेलं विधान जर होकार, कारण का बऱ्याचदा काय होतं, आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो आणि तो प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचत नाही. फक्त हां माहीत आहे बाबा रे क्वेश्चन टॅग करायचा, चला क्वेश्चन टॅग करायचा आहे तसं वाक्य लिहितात, डोंट करतात, डोंट ही फॉर एक्झाम्पल, हां झालं. पण ते वाक्य, ते विधान जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थीच असला पाहिजे. बघा, जर त्यामुळं प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो आपण काय केलं पाहिजे, केअरफुली वाचलं, रीडिंग केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. जर तुम्ही केअरफुली रीडिंग केलं नाही, वाचलं नाही, तर त्याचे तोटे जे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात. त्यातला मार्क्सच भेटणार नाही ना आपल्याला. आपण मग कन्फर्म आहो की हां मी हे लिहिलेलं आहे, पण तुम्ही ती वाचून लिहिलेलं आहे का, म्हणजे तुम्ही काय लिहिता, किती लिहिता, ह्याच्यापेक्षा तुम्ही समजून घेऊन लिहिता का, तुम्ही तो प्रश्न वाचता का, प्रश्नातला अर्थ समजून घेऊन लिहिता का. कारण का बऱ्याचदा असं होतं की मुलं, स्टुडंट्स जे असतात ते रीडिंग व्यवस्थित करत नाहीत, वाचत नाहीत, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात काही विद्यार्थी, आणि काही विद्यार्थी खूप घाई करतात. पण बाळांनो, थोडंसं लिहा, पण घाई करू नका आणि व्यवस्थित लिहा. बघा, 5वा जो नियम आहे, पहिला पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा पाहिला, चौथा पाहिला, आता आपण 5वा जो नियम आहे तो पाहूया. 5वा रूल जो आहे, जर समजा आता आपण वर्तमान काळ पाहिलेला आहे. बघा, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ पाहिलेला आहे. आता आपण काय पाहणार आहोत, साधा भूतकाळ. तर दिलेल्या वाक्यात साधा भूतकाळ, सिम्पल पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे काय आहे, म्हणजे प्रत्येक भाग जो आहे तो टेन्सवरती अवलंबून आहे. सब्जेक्ट प्लस कर्ता प्लस, बघा, कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. आणि वर्तमान काळामध्ये काय पाहिलेलं आहे आपण, कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप. आणि वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. इन इंग्लिश वी कॉल्ड एज सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये, बघा, क्वेश्चन टॅगमध्ये डीड वापरतात. आता साध्या वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपण कंपॅरिझन केलं पाहिजे वर्तमान काळाचं आणि भूतकाळाचं. बघा, वर्तमान काळामध्ये काय वापरतात, डू किंवा डज वापरतात. पण भूतकाळामध्ये, साधा भूतकाळ असेल तर त्यावेळेस डीड वापरतात. फॉर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे एक्झाम्पल्स वेगवेगळे दिलेले आहेत. बघा, ही पुश्ड अ बुक, फॉर एक्झाम्पल, बघा, ही पुश्ड अ बुक. सेंटेन्स बघा, हे हां, ही पुश्ड अ बुक, ही पुश्ड अ बुक, कॉमा, डिडंट ही. नेक्स्ट सेंटेन्स, शी पुल्ड द डोअर, कॉमा, डिडंट शी. He asked the teacher, comma, didn't he? She made the door, comma, didn't she? And last sentence, it did not make a kite, comma, did it? तर ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत, ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. तर बघा, बऱ्याच वेळा मुलांना साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळचे जे सेंटेन्स आहेत ते लक्षात येत नाहीत. पहिल्यांदा तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे माझा जो टेन्सचा जो व्हिडिओ आहे तो पहा, तुम्ही चॅनेलवरती पाहू शकता. त्याच्यावरती अगोदर टेन्सचा व्हिडिओ पहा आणि नंतर, कारण टेन्स जो आहे तो बेस आहे सगळ्या गोष्टीचा. टेन्स असेल, पार्ट्स ऑफ स्पीच असतील, तर तो आहे, तो बेस आहे. त्यामुळं पहिल्यांदा तो पहा आणि नंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि जरी हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पहा आणि अजून एकदा हा पाहू शकता. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ते ओळखता येत नाहीत, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ. म्हणजे हा डिफरन्स जर कळाला तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येईल आणि ॲन्सर लिहिण्यासाठी अवघड जाणार नाही. 6, आता 6वं बघा, 6वा जो आहे, जर वाक्याचा कर्ता विशेष नाम किंवा, बघा, जर वाक्याचा कर्ता विशेष नाम किंवा
सर्वनाम कोणताही असला तरी क्वेश्चन टॅगमध्ये त्याच्याऐवजी पुरुषवाचक सर्वनामाचेच रूप वापरतात. बघा, विशेष नाम वापरायचं नाही तिथं. वाक्याचा जर करता विशेष नाम किंवा सर्वनाम असेल तरी त्या क्वेश्चन टॅगमध्ये होताना त्याच्याऐवजी पुरुषवाचक सर्वनाम वापरतात. मग पुरुषवाचक सर्वनामे कुठले हे अगोदरच दिलेले आहे तरी सुद्धा इथं हायलाईट करते बघा. आय, वी, यू, ही, शी, इट, दे एक्सेट्रा. बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तर पहिला जो आहे, राम वॉज रीडिंग अ बुक. राम वॉज रीडिंग अ बुक. आता याच्यामध्ये विशेष नाम कुठलं आहे बघा, विशेष नाम कुठलं आहे. मला वाटतं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण विशेष नाम प्रॉपर नाऊनमध्ये पाहिलेलं आहे. बघा, नाऊनमध्ये ते पाहिलेलं आहे. राम वॉज रीडिंग अ बुक, कॉमा, वॉजंट. वॉज आहे सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यामुळं क्वेश्चन टॅग होताना त्याचं वॉजंट, कॉमा, आणि रामच्या ऐवजी काय घ्यायचं आहे त्याचं पुरुषवाचक सर्वनाम. मग कुठलं येईल त्याच्याशी ॲप्रोप्रिएट, तर ही. नेक्स्ट सेंटेन्स, सीता हॅज पुश्ड द डोअर. सीता हॅज पुश्ड द डोअर, कॉमा, हॅजंट शी, क्वेश्चन मार्क. सीता हॅज pushed the door, comma, hasn't it, question mark. बघा, सीता हॅज पुश्ड द डोअर, कॉमा, हॅजंट शी. नेक्स्ट सेंटेन्स, people had asked the teacher, comma, hadn't they. Children have pushed the door, comma, haven't they. And Rani was not making a kite, comma, was she. म्हणजे त्या अर्थानुसार किती आहेत, एकवचन आहे का अनेकवचन आहे, तो ती आहे, त्यानुसार आपण तिथं पुरुषवाचक सर्वनाम वापरू शकतो. नेक्स्ट, जर दिलेल्या वाक्यात शल असेल तर, बघा, जर दिलेल्या वाक्यात शल असेल तर क्वेश्चन टॅग हा शांत होतो. मात्र शल नॉट किंवा शांत असेल तर क्वेश्चन टॅग शल घ्यावे. म्हणजे होकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. आय शल रीड अ बुक. And the answer, I shall read a book, comma, shan't I. I shall push the door, comma, shan't I. We shall ask the teacher, shan't. म्हणजे नेमकं शालचं रूपांतर करताना क्वेश्चन टॅगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडतो की कधी कधी मुलं काय करतात, शल लावतात आणि नॉट वापरतात, शलंट म्हणतात, पण शांत होतं त्याचा क्वेश्चन टॅग होताना शांत होतं. बघा, शांट वी शल आस्क द टीचर, शांट वी शल पुश द डोअर, कॉमा, शांट वी, क्वेश्चन मार्क. I shall not make a kite, comma, shall I, question mark. तर अशा प्रकारचे शलची जी वाक्य आहेत ते क्वेश्चन टॅगमध्ये होताना रूपांतरित होताना कशा प्रकारे ते पाहिले आपण. आता आपण जर दिलेल्या वाक्यात समजा विल असेल, बघा, दिलेल्या वाक्यात विल असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये वॉन्ट होते. बघा, वॉन्ट होतो, विलंट होत नाही, वॉन्ट होतो. मात्र वाक्यात जर विल नॉट किंवा वॉन्ट असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये विलच घ्यावे. एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहू शकतो. ही विल रीड अ बुक. ही विल रीड अ बुक. ही विल रीड अ बुक, कॉमा, वॉन्ट ही. नेक्स्ट सेंटेन्स, शी विल पुश द डोअर. She will push the door, comma, won't she. Next, they will ask the teacher. They will ask the teacher, comma, won't they. For it will push the door. It will push the door, comma, won't it. And last sentence, you will not make a kite, comma, will you. तर अशा प्रकारची विलची वाक्य जे आहेत ते क्वेश्चन टॅगमध्ये होतात. आता आज्ञार्थी वाक्य असतात. जर वाक्याची सुरुवात समजा मुख्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य, मुलांना बऱ्याच जणांना कळत नाही आज्ञार्थी वाक्य कुठले. जर वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते ते आज्ञार्थी वाक्य असते. आणि जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा
विल यू होतो. बघा आज्ञार्थी वाक्य हे नेहमी क्वेश्चन टॅग होतं ना, विल यू होतं, म्हणजे त्याचं वॉन्ट होत नाही, शलंट होत नाही, इजंट होत नाही. रीड अ बुक विल यू, फॉर एक्झाम्पल बघा, रीड अ बुक कॉमा विल यू क्वेश्चन मार्क. सेकंड, पुश द डोअर कॉमा विल यू. थर्ड, ask the teacher comma will you. Four, push the door comma will you. And last, make a kite will you. आता बघा आज्ञार्थी वाक्य पाहिलं, आणि जर लेटने सुरुवात झालेले वाक्य एक प्रकारचे आज्ञार्थी वाक्यच असते, म्हणजे लेटने पण सुरुवात होणारे वाक्य आज्ञार्थी वाक्य आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणू शकतो. आणि जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेटने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग हा शॅल बी होतो. बघा विल यू केव्हा होतो, ज्यावेळेस क्रियापदाने, मुख्य क्रियापदाने होते, वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते. पण ज्यावेळेस लेटने आज्ञार्थी वाक्याची सुरुवात होते त्यावेळेस त्याचा क्वेश्चन टॅग करताना शल बीच वापरतात. तर हे उदाहरण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. फक्त ऐकलं म्हणजे सगळं तुम्हाला लेक्चर लक्षात आलं, महत्त्वाचं आहे असं नाही, तर ते तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला केव्हाही त्या नोट्स बघून तुम्हाला वाचायला येईल. बघा, लेट्स रीड अ बुक, लेट्स रीड अ बुक कॉमा शल वी क्वेश्चन मार्क. लेट्स पुश द डोअर, लेट्स पुश द डोअर कॉमा शल वी क्वेश्चन मार्क. लेट्स आस्क द टीचर कॉमा shall we question mark. Let's push the window, let's push the window comma shall we question mark. Let's make a kite comma shall we question mark. आता लेटची वाक्य पाहिली आपण. आता जर दिलेल्या वाक्यात लेट मी असेल, बघा छोट्या छोट्या गोष्टी, आणि लेट मी असेल, नुसतं लेट असेल तर आपण शल बी वापरतो, आणि जर लेट मी असेल तर क्वेश्चन टॅग जो आहे तो शल आय होतो, आणि फक्त लेट असेल तर शल वी. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तुम्ही नोट डाऊन करत चला. सो फर्स्ट सेंटेन्स, लेट मी रीड अ बुक शल आय. Let me push the door shall I question mark. Let me ask the teacher shall I question mark. Let me push the window comma shall I question mark. Let me make a kite comma shall I question mark. तर shall we केव्हा वापरायचं, shall I केव्हा वापरायचं ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स, आता जर दिलेल्या वाक्याची सुरुवात देअरने झालेली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये बघा, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात देअरने झालेली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये सर्व नामाच्या जागेवर देअर घेतात, सर्व नामाच्या जागेवर देअर घेतात. म्हणजे तिचं सर्वनाम, जर वाक्याची सुरुवात देअरने झाली असेल तर सर्वनाम घ्यायचं नाही तिथं लास्टमध्ये, तिथं सर्वनामाच्या जागेवर देअर घेतात. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ बुक ऑन द टेबल, इजंट देअर. देअर आर 5 books on the table, isn't there? There was a book on the table, wasn't there? And there were 5 books on the table, weren't there? And there was not a pen on the table, was there? आता जर दिलेल्या वाक्यात यूज्ड टू असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये सहाय्यकारी क्रियापदाच्या जागेवर डिडंट घेतात. जर दिलेल्या वाक्यात समजा यूज्ड टू असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये डिडंट घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, ही यूज्ड टू रीड अ बुक, ही यूज्ड टू रीड अ बुक, डिडंट ही. शी यूज्ड टू पुश द डोअर कॉमा डिडंट शी क्वेश्चन मार्क. They used to ask the teacher, didn't this? And we used push the car, comma didn't we? Everyone, everybody. बघा examples बघा. Everyone, everybody, somebody, something, nobody करता असेल तर सर्वनामे एकवचनी असून सुद्धा याऐवजी आपण काय वापरू शकतो क्वेश्चन टॅगमध्ये दे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, एव्हरीबडी रीड अ बुक कॉमा डिडंट दे. एव्हरीवन पुश्ड द डोअर कॉमा डिडंट दे. समबडी वॉज देअर, वेरंट दे. नोबडी वॉज पुशिंग द कार comma were they. And last sentence, where everybody made a kite
डिडंट दे. नथिंग किंवा एव्हरीथिंग असेल तर आपण तिथं वॉज इट वापरतो. फॉर एक्झाम्पल नथिंग वॉज इम्पॉसिबल कॉमा वॉज इट, नथिंग वॉज पॉसिबल कॉमा वॉज इट आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल कॉमा वॉजंट इट. म्हणजे इट केव्हा, वॉजंट केव्हा वापरायचं आणि वॉज केव्हा वापरायचं हे आपण ह्या सेंटेन्समध्ये पाहू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स, दिलेल्या वाक्यात जर चंद्र, फूल किंवा देशाची नावं असेल तर कर्ता म्हणून आपण क्वेश्चन टॅगमध्ये शीच वापरतात. फॉर एक्झाम्पल द मून इज इन द स्काय, इजंट शी. द मून डज नॉट शाईन इन द स्काय, डज शी. रोज इज रेड, इजंट शी. फॉर एक्झाम्पल. आणि जर दिलेल्या वाक्यात नॉट, नथिंग असेल, नन असेल, सेल्डम असेल तर त्याच्यामध्ये हार्डली, स्कॅर्सली याच्यासारखे शब्द वापरतात. तर अजून राहिलेला जो व्हिडिओ आहे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू शकतो. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. हे जे नोट डाऊन करा रूल्स त्याचे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.